संताशिवाय प्राप्ती नाही बोल देव मिळेल देव मिळण्याचं सोपं अवघड नाहीये या जगतामध्ये देव दुर्लभ आहे संत दुर्लभ देव मिळालेलाच आहे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान बघा ना देव मिळवायचं नाहीये मिळालेलाच आहे प्राप्ताची अप्राप्ताची प्राप्ती नाही आहे वेदांत शास्त्र सांगते प्राप्ताची प्राप्ती प्राप्ताची प्राप्ती नाही प्राप्तच आहे फक्त कळून घ्यायचं मिळायला ते संत माते मिळाले बरं आपलं एवढं भाग्य आहे महाराज काय तुमच्या भाग्याची सकाळी पहाटे 5 वाजता आले 5:30 ला आम्ही आलो तेव्हापासून यांच्याकडे बघितलंय रामदास भाऊच्या डोळ्यामध्ये बघितलं आमचे ब्राह्मण देवता महाराजांच्या आणि महाराजांच्या मुखात डोळ्यावर बघितलं केवढा भाव आहे त्यांच्याविषयी ते कपडे घालताना आतमध्ये पादपूजा पादुका पूजन करत असताना पादुका सामान्य नाही पादुकाला सामान्य घेऊ नका पादुका त्यांचं स्वरूप आहे दुसऱ्या आपल्याकरता दिलेला आधार आहे सगळ्या विश्वात तत्वज्ञान या पादुका जवळ आहे सगळं काही पादुकेच्या जवळ आहे आणि त्या पादुका तुम्हाला प्राप्त आहे वेद हात वारून सांगतो संताशिवाय नाही चालत गुरु हा संत कुळीचा गुरु हा संत कुळीचा गुरु हा संत कुळीचा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा 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 गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा परमार्थ करत असताना किमान 2 गोष्टी असाव्या एक कोणातरी साधूचा आश्रय असावा काय असावा आश्रय असावा नंबर 2 डोळ्यामध्ये अश्रू असावे मी महाराजांना बोलत गोष्टी दुपारी किती वेळ डोळ्यामध्ये पाणी आलं डोळ्यात जर पाणी नसेल आणि कोणाचा जर आश्रय बगर आश्रयाशिवाय जर वेली मोठी होत नाही विना आश्रयान शोभते पंडिता वनिता जाता वेलीची उंची वाढवायची असेल तिला आश्रय घ्यावा लागतो झाडाचा आपली उंची वाढवायची असेल साधूचा आश्रय करावा लागतो अनाथ आश्रयाशिवाय आपण शोभा दिसत नाही विना आश्रयान शोभते आणि गुरु कोणे गुरु हा संत कुळीचा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विन देव नाही तुझा पाहता नाही त्रिलोकी 4 जग बाळून वेद सांगतो की गुरुशिवाय नाही झालं मोठ्या मोठ्यांना संत लागले गुरु लागले बरोबर आहे आम्हाला वेदाचं सांगू नका आम्हाला शास्त्राचं सांगू नका आम्हाला तुमचंच सांगा हो आम्हाला फक्त गाथाप्रमाणे 5वा वेद म्हणून आम्ही गाथेला स्वीकारतो तुमच्या गाथेला नतमस्तक होतो महाराज आम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला संताविषयी काय वाटतं
तुकोबारे म्हणतात माझी काही मोठी अपेक्षा नाहीये, मला इतकीच अपेक्षा आहे, संत जर रस्त्याने जात असतील मार्गाने तर त्यांची माती मला लागावी, अभंगाचं पहिलं चरण. संत मार्गी माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि आज या जन्मोत्सवानिमित्त संत श्री शालिग्राम महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या सर्वांची एवढीच अपेक्षा आहे, त्यांची माती लागली. ज्या रस्त्याने ते चाललेले तुकोबरा म्हणतात त्यांची माती लागावी एवढीच माझी. संतांच्या पायाला आनंद साधारण महत्व आहे. विषयाचे पादुक आहेत ना, आनंद साधारण महत्व आहे. किती महत्व सांगू. त्यांच्या पायाच्या रजकणाची एवढी मोठी किंमत आहे. संत चरणाला लागता पैसा
केवढी मोठी किंमत आहे हे घटना सांग. आज तिथं आळंदी आहे. आळंदीच्या परिसरामध्ये ज्ञानोबा जन्माला येण्याच्या 1000 वर्ष अगोदर भगवान शिव भगवती पार्वती आंबेला घेऊन दोघं पती पत्नी विमानामध्ये बसून जायला. हे पूर्वीपासून पद्धत आहे बरं बायकोला फिरते. माझं बोलणं ऐकूया ना. पूर्वीपासूनच पद्धत आहे बायकोला सोबत घेऊन फिरायची. आता ऍक्टिवा गाडीवर घेऊन फिरायचं म्हणजे काही नवीन नाहीये. ते वरूनच पाणी भरू आलं. टाकीला पाणी भरू आलं की आपल्याला पाणी भरू येते ना. वरूनच पद्धत आहे बाईक पत्नीला घेऊन फिरायचं. आपण फिरायला काही अडचण नाही. भगवान शंकर आपल्या पत्नीला घेऊन चालले आणि जात असताना आळंदीचा परिसर लागला. आणि परिसर लागल्यानंतर भगवान शंकरांनी विमान खाली उतरलं. आपल्या अंगावर सगळे कपडे काढले. सर्व कारण भस्ममुखी रुंडवाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा सगळं काढलं. भगवान दिगंबर झाले आणि तिथे माती घेऊन अंगाला लावू लागले. ती माती लावत असताना आईचं म्हणजे काही लक्षात आलं नाही. इथं काही हॉटेल नाही, धाबा नाही, कुठे स्टेशन नाही, भेटी नाही, चेंबूर नाही, कुठलंच काही ठिकाण नाहीये, माहुलगाव नाही, काही नाहीये. अशा बरं उभा काय केलं, अंगावरचे कपडे काढले, दुसरी माती लावून गेले. त्याला काय मोठं दुखत नसेल. पत्नी धर्मपत्नी त्यांना वाटलं आपल्या पत्नीला काय झालं, घाबरून गेलं, काय झालं. अंगाला सगळी माती लावली. आईसाहेब बघायला लागले. परत कपडे परिधान केले आणि विमानाजवळ आले. विचारलं म्हणजे प्रभू विचारलं काय म्हणणं आहे. म्हणजे प्रभू आणि तुम्ही इथं अचानक इथं काही नाहीये, कुठं मंदिर नाहीये, कुठं तीर्थक्षेत्र गंगा नाही, काहीच नाहीये आणि तुम्ही इथं कसं काय विमान उभा केलं. तर विमान उभा केलं, कपडे काढले, मातीमध्ये लोळतात. कारण काय. पत्नीला विचारलं असताना पतीने सांगायला पाहिजे. आणि पतीने विचारलं माय आपण सांगायला पाहिजे. हे धर्मशास्त्र एकमेकाला सांगायला पाहिजे बरं का. आमच्या माता भगिनी आपल्या पुरुषापेक्षा खूप चांगले आहेत. सगळ्या गोष्टी सांगतात. नोटा बदलल्याबरोबर सांगल्यावर जेव्हा नोटा बदलल्याबरोबर आमच्या सगळ्या भारतभूमीमधल्या माता भगिनी बंडलाच्या बंडला बाहेर आल्या. गाडग्यात मडक्यात कुकर मध्ये मिक्सर मध्ये कुठल्या डाळीमध्ये होते की सगळे बंडाला बाहेर आले. आपल्या पतीला म्हणाले अहो बदलून आणा. मग लगेच पतीने विचारलं कुठून आल्या हो. पूर्वीच होत्या हो. पतीने विचारलं, पत्नीने सांगत आहो आणि पत्नीने विचारलं, पतीने सांगत हा धर्म आहे. आई साहेबांनी विचारलं प्रभू आणि त्याने अंगाला माती का लावून घेतली. भगवान परमात्म्याने सांगितलं देवी सांगू तुला याच भूमीमध्ये ज्ञानोबा जन्माला येतो. ज्ञानेश्वर महाराज जन्माला येण्याच्या 1000 वर्ष अगोदर तिथली माती घेऊन भगवान शंकर लावतात. तुम्ही आम्ही लावली वाशेरीचे बीज नष्ट होते. ही घटना सांगू ऐक. संत रामदास स्वामी यांच्या अनेक शिष्यामध्ये एक कल्याण नावाचे शिष्य होते. संतांच्या पायाचा काय महिमा आहे, त्यांच्या मातीचा काय महिमा आहे. ती उदय राहतात जिथे ती भूमी आहे त्यांची काय परिणाम होतो त्यांचा. कल्याण गावामध्ये भिक्षा मागायला पाहतो. पूर्वीच्या काळामध्ये माधुकरी मागून शिक्षण घेतलं जाईल. गुरुग्रह गुरुग्रह गए गुरुग्रह गए अल्पकाल विद्या शब्द रामचरित्र मानसकाराचं म्हणणं आहे भगवान राम गुरुग्रही जातो. गुरुग्रही होते कल्याण. मातुकरी मागायची पद्धत पूर्वी आळंदीमध्ये होती, आता नाहीये.
नाही म्हणून तितका धरण्याचं शिक्षण नाही. माधुकरी मागायला गावात मावळगाव त्याचं गाव मागे वाटेमध्ये त्याला एक भविष्यकाळ होता आणि त्या भविष्यकाळाच्या कपाळाकडे बघितलं पण सांगितलं आणि कल्याण आज रात्री 12 वाजता तुला मृत्यू येणार. दानगे घेऊन चाललंय बघ भिक्षा मागायला भाकरी जमा करायला आणि त्या भविष्यकाळावर सांगितलं. त्यात बोलणं कधीच खोटं होत नाही. भविष्यशास्त्र खोटं नाही बरं लक्षात ठेव. भविष्यकाळ जर तज्ञ असला तर तू योग्य सांगतो. त्याला सांगितलं तुला मृत्यू येणार आहे रात्री 12. तू तिकडे भिक्षा मागायला गेलाच नाही. परत आपल्या आश्रमात आला. आश्रमात आल्यावर गुरुंनी सांगितलं रामदेव साहेब काय झालं म्हणजे बेटा वापस का म्हणजे गुरुदेव भविष्यकाळ भेटला म्हणे. आणि त्या भविष्यकाळाने सांगितलंय की रात्री 12 वाजता मला मृत्यू येणार. पण घाबरू नका मी येणार म्हणे. महाराज तुम्हाला नाही हो मला येणार. तुम्हाला मृत्यू येणार मला येणार. अरे घाबरू नका म्हणे. त्याचं घाबरतो मी येणार. एक काम कर म्हणे. रामदास साहेबांनी सांगितलं माझं घोंगडे घे आणि त्या घोंगड्यावर झोप. ऐका घोंगड्यावर बसले कल्याण स्वामी. रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्याबरोबर यमराज आलेले. यमराजांनी राम राम केला. राम राम तुम्ही मुंबई वाले राम राम केला. कल्याणी राम 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 12 वाजता येणार म्हणजे पण आले ना. त्या यमराजांनी सांगितलं बाबा कल्याण थोडं तू घोंगड्याच्या खाली ये. त्याने सांगितलं मी खाली येऊ शकत नाही. मी खाली येऊ शकत नाही. सीता देवीनं सीमा उल्लंघन केलं. रेखा ओलांडली लक्ष्मणाची. रामायण घडलं तिच्या जीवनात. तिच्या जीवनात रामायण घडलं. मला माझ्या जीवनात रामायण करायचं नाही. मी घोंगड्याच्या खाली उतरत नाहीये. तुम्हाला जर यायचं असेल डोळ्यावर माझं घोंगडं मोठं करतो तुम्ही या. तू कल्याण म्हणायला तुम्ही माझं घोंगड्यावर या. यमराजाचा घोंगड्यावर जाता येत नाही. त्यांनी सांगितलं बाबा मला घोंगड्यावर येता येत तू खाली ये. त्यांनी सांगितलं मी नाही. रात्र गेली पूर्ण. सूर्योदय झाला. यमराज निघून गेले. ते आलेले यमदूत सगळे यमराज निघून गेले. सकाळी 7 गडबड घातलं रामदास स्वामीला कल्याणी आणि देव रात्री यमराज आले होते. बघायला आले होते. मला बोलले घोंगड्याच्या खाली उतर म्हणले. त्याने सांगितलं काय म्हणतात तो. ते म्हणजे घोंगड्याच्या खाली उतरत नाही. माझं मी रामायण मला करायची इच्छा नाही. तुम्हाला जर यायचं असेल माझं घोंगडं मोठं तुम्ही या. मग तू यमराज आला नाही. रामदास सांगितले वेळा आणि आता घाबरू नको. यमराज गेले ना. आता तिला नाही परत येत नाही. घाबरू नको. आश्रमामध्ये पाणी नाहीये जर पाणी घेऊन ये. त्या कल्याणानं सांगितलं पाणी किती आणतो म्हणला पण घोंगडं सोबत येतो म्हणलं. साधूच्या पायाला लागेल ज्याच्यावर साधू बसतो त्याचं घोंगडं जर संरक्षण करत असेल तर शिव माती काय करतात. लागो मग माती. कोणाची माती लागो. अभंगामध्ये त्याचं उत्तर आलंय संत मार्गी चालते. मार्गाने जे चालतात त्याला संत मानतात. आड मार्गाने चालतात त्याला जीव. आदराने भरले जग प्रतिष्ठाचा भाग शेष लोकाते शिव. आड मार्गाने चालतात ते जीव आहेत आणि जे मार्गाने चालतात. मार्ग म्हणजे कोणता मार्ग. शिवाजी महाराज तरी नांदेड हुजूर साहेब ते कोणता मार्ग. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. नकळीची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेदाने तो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तो चालतो. संत मार्गे चालते वेद मार्गाने चालतात अशी जे संते त्यांची लागो मज माती. माती शब्दाचा अर्थ आहे रजकड पायाची धूळ. बरोबर आहे. रजकड धूळ. आता इतका अर्थ आहे गावड्याचा. पायाची माती लागावी ती धूळ लागावी या भूमीतल्या शालिग्रामांच्या नुसतं माती या शब्दाचा धूळ आता इतका अर्थ नाहीये. माती शब्दाचा अर्थ आहे का. माती शब्दाचा अर्थ आहे वैराग्य.
माती शब्दाचा अर्थ आहे विवेक. माती शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या जवळ असलेला शुद्ध भाव. माती या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे असलेलं तत्वज्ञान. आमचे दत्तरामजी माझ्या मागे आहेत. आमच्याकडे धर्मभूषण वटेमूर्ती महाराज म्हणून गेले. जगद्गुरु स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज द्वारकापीठ या जगद्गुरूच्या परंपरेचे होते. आमच्या भागात योगी महात्मा असे साधू. एखाद्या घरी मुकामाला गेले. ज्या बाईला मातीत धर्म येतो त्याच्या हातात स्वयंपाक खायचा नाही. ब्रह्मचारी महात्मा. कोणी मुली जी आहे छोटी तिच्या हातात स्वयंपाक खायचा आणि मुलग्याचं वरचं अंग खाजवायचं नाही. काम निर्माण होईल. कडकडीत वैराग्य. गुळ खायचा असेल तरी पुडी बांधून दिलेली ती पुढे अलग टाकायची. कागद फेकून द्यायची. ती त्या महात्म्याची बांधणी शिकवते. आमचे धर्माचे वटे होते. एका दिवशी तिच्याच्या घरी गेले. त्या गावात कीर्तन होतं आणि त्याने सांगितलं महाराज आणि मी आज तुमचे पाय घालतो. त्याने सांगितलं बघ लहान लहान पोरे त्यांना मला धरू दे तुडू दे. तू माझ्या पायाला हात लावून. माझ्या पायाला हात लावून काय म्हणजे महाराज आज काही जरी झालं तर तू हात साधूच्या तळपायाला हात लावणे. बरं तळपायाला हात लावला. रात्री ज्या रात्री त्यांनी पायाला हात लावला त्याच रात्री त्याचा काम धरून खाक झाला. त्यांची लागून वैराग्य. माती या शब्दाचा अर्थ वैराग्य. त्यांचं वैराग्य प्राप्त हो. माती शब्दाचा अर्थ विवेक. संतांकडे काय आहे? चंद्र देते चंद्रिका शंभू देते अंबिका संतती ते विवेका असणे किदे. काय तिथं त्यांच्याकडे विवेक राहतो महाराज. काय करावं काय करू नये असा विवेक दुसरं कुणी देत नाहीये. या भूमीमध्ये येऊन फक्त पाया पडून जा. तुम्हाला ही भूमी देऊन जाईल काय करावं काय करू नये. ही भूमी तुम्हाला देऊन जाईल. या भूमीमध्ये विवेक नांदतो. बिनु सत्संग विवेकन होई राम कृपा बिनु सुलभन सोई. बिनु सत्संग विवेक न होई. विवेक देतो महात्मा. माती शब्दाचा अर्थ विवेक. माती शब्दाचा अर्थ शुद्ध भाव. आणखी पुढे बोलू. माती शब्दाचा अर्थ आहे कृपा. त्यांची लागो मद माती. माती लागल्या शब्दाचा अर्थ कृपा लागो. बोला कुंकरी कवळाई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. माझे गुरुवारी मधुसूदन महाराज कापशीकर माझे गुरुवारी आहेत. तुमच्या इथं गणेश पूजा त्यांनी जेव्हा जेव्हा मुंबईला येतात त्यांची दोन्ही मुलं मुंबईला. उद्या मी त्यांच्याकडे भेटायला झाला. ते मुंबईला जेव्हा येतात तेव्हा गणेश पूजा येतात. इथं योगीराज संत श्री विकानंदजी महाराज यांचा आश्रम मी आणखी बघितलं नाही. मला उद्या बघायला जायचं. त्यांचे अनेक शिष्य. किती मोठी शिष्य परंपरा नित्यानंद महाराजांची मला माहित नाही. मला आता पुस्तक त्यांनी दिले. महाराजांचं चरित्र मला दिले. जसे शालिग्राम महाराज त्यांचे शिष्य तसे नित्यानंद महाराजांचे मुक्तानंद महाराज सुद्धा शिष्य. आणि त्या मुक्तानंद महाराज एक दिवस त्यांच्या खुडीमधून बाहेर निघत असताना त्यांच्या शिष्य चिन्मयानंद आता ते असं वाटतं मला ते त्यांच्या मुखात वाक्य आहे गुरुवाराच्या मुखात. आतमध्ये खोली साफ करण्याकरता चिन्मयानंदजी आतमध्ये येते आणि मुक्तानंदजी महात्मा नित्यानंद महाराज शिष्य बाहेर जात आहे. फक्त धक्का लागला ना. काय लागला? फक्त धक्का लागला. स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर ती चिन्मयानंदजी विशुद्ध पडली. ती आधी शुद्धीवर नव्हती.
केवळ धक्का लागला त्यांची लागू मज रीती समाधीमध्ये जाता येईल. हे तुम्हाला आम्हाला जे मिळाले ना हे काही नाहीये, त्यांनी दिलेलं धक्का आहे. लक्षात त्यांची थोडीशी माती लागली तर आपलं इतकं जीवन चांगलंय. खरंच त्या महापुरुषांनी आपल्याला कृपा करावी. त्यांची लागो मज माती, त्यांची कृपा व्हावी. संत मार्गाने चालतात आम्हाला कळत, आड मार्गाने जात नाही, मार्गाने चालतो. आणि त्यांची माती लागावी. तुम्ही आम्हाला सांगितलं माती शब्दाचा अर्थ केवळ धूळ आहे, पायाचं रजेकरणे असं नाहीये. पायाच्या रजेकरणाने बरंच काम होते, पण त्यांचं काय लागू? माती शब्दाचा अर्थ विवेक, वैराग्य, भगवत कृपा. माती शब्दाचा अर्थ कृपा. त्यांची कृपा आम्हाला लागावी. तुकोबाराने विचारलं, तुकोबाराय जर त्यांची आम्हाला माती लागली फायदा? तुकोबाराय म्हणतात त्यांची माती जर लागली कोणतंच साधन करायची गरज नाही. अभंगाचं दुसरं काय करावे साधन, काय करावे साधन. साधनाशिवाय तर साध्य भेटत नाही ना. साधनाशिवाय तर साध्य भेटत नाही. एखाद्या त्याचा मला तर नांदेडला जायचं असेल, माझा मुक्काम साध्य मात्र नांदेड आहे, तर मला साधन वापरावं लागेल ना. विमानानं जाता येते, रेल्वेनं जाता येते, व्हॅननं जाता येते. साधनाशिवाय साध्य मिळतच नाही ना. साधनाची यादी काय यादी शास्त्रकाराने दिलेली आहे. येथे याज्ञ साधन आहे, योग हे साधन आहे, तप हे साधन आहे, जप हे साधन आहे, सगळी साधन आहे. पण साधनेमध्ये साधना करत असताना साधकाला स्वतःची जिम्मेदारी वागवावी लागते. सुरेशनाची जिम्मेदारी त्यांच्याकडे नाही. पण आपण साधूच्या आश्रित झालो, एखाद्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये झालो तर साधना करायची गरजच नाहीये. त्यानंतर सानिध्यच आपल्याला साध्य प्राप्त करून मला महाराजांनी सांगितलं, म्हणजे महाराज मला काही रोग लागला नाही, पण मोठ्या छायासरीन मला इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी मिळाल्या. या भूमीमध्ये आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या. तुम्हाला सांगू, तुम्ही शालिग्राम महाराजांच्या या साधूंच्या भूमीमध्ये जा, तुम्ही ज्ञानाची अपेक्षा घेऊन येत असाल तर माझी उभी आहे का? हे
हे दानपाचा तो कारे तेथ ज्ञान उघडे निद्वारे नांदत असे जगा पुढे या रीती ज्ञानोबा भाष्य करतात जिथं माझे गुरु राहतात तिथं एखादा साधू राहतो त्या साधूच्या दारावर जगताला पुढे एवढं तत्वज्ञान त्या दारामध्ये पडून असते ज्याला जे लागते ते मिळून जाते काही साधन करायची गरज नाही तुम्ही टावर मध्ये आला मोबाईल लागते ना तुम्ही जर टावर मध्ये आला 5Gच्या तर तुम्हाला मोबाईल लागेल ना तर मोबाईल बंद ठेवला आपला मोबाईल बंद ठेवला आपली बरीच माणसं आहे ज्यांचा मोबाईल बंदच आहे बरीच माणसं मोबाईल आपण जेव्हा कॉल करतो ना तेव्हा फोन केल्यानंतर ते मोबाईल तिकडे सांगते आप जिस नंबर को डायल करना चाहते हैं वो मोबाईल बंद है नंबर 2 आप जिस नंबर पे डायल कर रहे थे वो नंबर बिजी है आणि नंबर 3 की ते नंबर लावल्याबरोबर खटकून लाव आपल्या कीर्तनानुसार 3 प्रकारचे आहेत काही म्हातारे काही तरुण आहेत आणि काही अतिशय लहान आहेत अतिशय लहान आहेत ना जिस नंबर को डायल करना चाहते वो मोबाइल कवर के क्षेत्र के बाहर है यांना कळत नाही आपण सांगितलं का कवरेजच नाही टावरच नाही आणि जे म्हातारे माणसं आहेत कान झुकत आले तर ऐकू येत नाहीये डोळ्यात दिसत नाहीये जिस नंबर को डायल करना चाहते हैं वो मोबाइल बंद है आणि आपण जे साधे करतो शक्य आपला डायल केल्याबरोबर लागायला लागले साधकाला साध्यापर्यंत जायचं असेल तर खूप साधना करावी लागते साधना करायची गरज नाही तुकोबा म्हणतात काय करावी साधने काय एक नोही तिने बार कुमार